गाईज इथे खेकडा गावलाय, लय मोठा खरा आत गेला इथनं, एवढा मोठा आहे गाईज. एवढा आकडा बघा फक्त कसा बनवलाय मासे पकडायला. असं असं शाहरुख खान आई शपथ. तर जे शिवराय मित्रांनो, तर आता आपण चाललोय होळकरवाडीला आणि माझ्यासोबत हे बघा राज पण आहे, राजेश्वरीचा भाऊ, आणि सोना पण आहे. तर आता आपण काल गेलेलो त्यामुळे त्यांनी काल आपल्याला खेकडे आणि मासे सापडले नाहीत आणि आज दानिश आलाय आणि त्यांना फिशिंग रॉड ते आणलाय आणि आम्ही पीठ पण घेतले आता आणि ते आता पोहोचल्यात तिथं जाऊन सध्या. तर आता आपण जाऊया लवकर आणि तुम्हाला आता दाखवतो, भेटतो. आणि आता वेळ झाला त्यामुळे त्यांनी तुम्हाला आता डायरेक्ट गेल्यानंतर भेटतो. तर काय आता आम्ही आले होळकरवाडीत. हे बघा ह्याला दाखवतो. मी आलो इथं आले इथं आणि काय पुढं काय एवढं. मग आता दानिशनं आणले सगळं फिशिंग रॉड ते आणि मी विसरले पकड आणायला. नाही वरडाल तर मला पकड आणला नाहीस. तर आता ही खेकडे बघायला लागलेत आणि दगडांना आम्ही असं हुक बनवणार आहे पिनचा. हे बघा खेकडी सापडणार नाही कारण खेकडीचा स्पॉट पुढे पुढेच जायचं. हे बघा दाने वाकून बघायला लागलाय. तर आता आपण जाऊया पुढं आणि तुम्हाला दाखवतो. आज एक तरी खेकडा बघायचाच आहे आणि मासे पण पकडायचं आपल्याला, काय पण होते. हे बघा आता पाणी इथनं दररोज येत असते, शेवाळा धरले सगळं. खरं आता पाणी काही नाही, जरा कमी आहे, काहीच नाही पाणी. हे बघा राज बघा, तू पण ब्लॉक काढायला लागलाय. तर काय आता आपण पुढे जाऊया. राजला सगळं बघून घ्या तुम्ही, तुम्हाला लय दिवसानंतर परत दिसणार नाही, येत नाही लवकर. झालं बघा, झालं. इकडनं पण बघा. हे बघा फोड आला. गाईज इथे खेकडा गावलाय, लय मोठा खरा आत गेला इथनं, एवढा मोठा आहे गाईज. एवढा हे बघा सगळं पूर्ण असं हे झाले, दुष्काळ तेरावा पडला इथं, वाळले सगळं, पाणीच काय नाही. अरे आम्ही इथनं आहे की काल गेलतो आम्ही. हा चल हेच बोट इथं पण आहेत. काल आम्हाला इथं खेकडे गावलेले, खरं बारकी होते आणि आज आम्हाला एकच खेकडा गावलाय. अरे इथनं जायला येते, चल की. काल आपल्याला इथनं आवाज आला आम्हाला कसला तर आणि इथनं आम्ही गेलो. तुम्हाला दाखवतो थांबा काय, पुढे जाऊया आपण. काहीच आकडा बघा फक्त कसा बनवलाय मासे पकडायला. गाईज हे बघा खेकडा हुडका लागलाय, खरं अजून याला एकच खेकडा गावलाय. नाही खेकडा लगेच. हे बघा वर जाऊन बसल्या सोन्या. बघा थांबा, दिसला तर दिसला, नशिबाचा खेळ. असं शाहरुख खान आई शपथ. तर काय आता आम्ही पोचलोय मेन स्पॉट वरती आणि तुम्हाला बाजूला हो जाण्या. हे बघा माग धबधबा आहे, थोडं का नाही बसायला जागा ना, तुम्हाला दाखवतो थांबा. हे बघा आणि हे असे 3 जण बसतात वरती. त्याच्याकडे फोटो. हे बघा फोटोग्राफर बनवला राजूला, त्याला वर यायचं आवडतं. काय आता आम्ही आले वरती आणि हा मेन स्पॉट आहे, हा वाला मेन स्पॉट आहे होळकरवाडीचा धबधब्याचा. आणि हे खाली जायत, ही काय वर आलं नाहीत. आर्सनल मी आणि सोन्या आले फक्त वरती आणि हा होय आणि याचा फक्त फोटोशूट. तर गाईज आता आम्ही चालले रिटर्न घरी आणि इथं बघा इथं जरा मध्ये पाणी आहे आणि मध्ये सगळं दुष्काळ आहे. थांबा गाईज काहीतरी बोलणार आहे. बोल गाईज. हां काय नाही, जाऊ द्या. असं आहे का? असं आहे. हां तर काय हे बघा मध्ये पाणी आहे, मध्ये पाणी नाही. बालू माफिया रे. तर काय आता आम्ही आले कॉलेजच्या इथं आणि आता सगळेजण घरी गेलेत आणि आता वाजल्यात 6:30 वाजून गेलेत आणि आता रात्र पण झालेली आणि सगळेजण घरी गेलेत कारण
तिथे एक वनरक्षक आलेला आणि त्यांनी आम्हाला जरा ओरडले, कारण तिथे एक बोर्ड लावलेला, आम्ही बघितलं नाही तो बोर्ड. ते बिबट्या असतात आणि आम्हाला काय माहीत पण नाही तर बोर्ड ते असं बिबट्या ते नाहीत म्हणून. मग तिथं आम्ही आलो सगळेजण, तिने काय थांबू दिलं ना आम्हाला. तर आता आपण आलो डायरेक्ट कॉलेजच्या इथं आणि आता सगळेजण घरी गेले. तर आता आपण चाललो आहे रेल्वे स्टेशनला, कारण बाबांना आणायचं आहे, कारण त्यांच्याकडे आता गाडी नाही सध्या. त्यामुळं आम्ही चाललो आहे, आम्ही म्हणजे मी एकटाच चाललो आहे. योग आता रूमवर थांबेल. मी चाललो आहे आता डायरेक्ट एकटाच रेल्वे स्टेशनला. तर आता आपण जाऊया रेल्वे स्टेशनला. आणि आपल्याला कुठलेही काय मासे देऊन भेटले नाहीत आणि आम्हाला ते थांबू पण दिलं नाही, कारण ते त्या कारणामुळं, बिबट्यामुळंच. आणि तिथल्या जवळच्या गावात गेले एक कोरगायचं हे झाले, कोरगा मेला तिथं बिबट्यामुळं. त्यामुळं काही नाही तिथं जास्त थांबू देत नाही होळकरवाडीमध्ये. आणि आपल्याला एकच खेकडा गावलेला आहे, तो पण बारका गावलेला खेकडा. आणि आता तो कोणीतरी घरी नेला आमच्या ग्रुपमधल्याने. तर आता आपण तिथं परत काय जाणार ना होळकरवाडीला. तर गेलो तर फक्त बाहेरच थांबणार, जास्त आत पण जाणार नाही. तर आता आपण जाऊया डायरेक्ट, लांबड लावायला नको, वेळ झाला आहे आणायला बाबांना. तर आता आपण जाऊया डायरेक्ट बाबांच्याकडे. तर काय आता आम्ही आले रेल्वे स्टेशनच्या इथं पोचलो आहे मी. आणि 2 दिवस झाले गाडी घेऊन. आणि रनिंग बघा किती झाल्या, 153. आता बघा 1000 किलोमीटरला पहिली सर्व्हिसिंग आहे. तर किती दिवस लागतात बघा. आयुष्य बर्ड्स पडला. तर आता बाबांना घेऊया आणि परत आपण घरी जाऊया. आणि तर तुम्हाला आता घरी गेल्यावर भेटतो. तर काय त्याच्यासाठी फक्त एवढंच. तर आता आम्ही होळकरवाडीमध्ये पण जाऊन आलो आहे आणि बाबांना पण घेऊन आलो आहे. तर होळकरवाडीमध्ये काय आता पुढच्या वेळीपासून काय आम्ही जाणार नाही, कारण तिकडं आता काय बिबट्या आल्या आहेत, कारण परमिशन पण नाही तिकडे जाण्यासाठी. त्यामुळं काय जाऊ शकणार नाही आम्ही पुढच्या वेळीपासून. तर आजसाठी फक्त एवढंच. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तर बाय गाईज.